झालेल्या वस्तू होत्या त्या वस्तूंचं संग्रहालय यवतमाळ येथे उभारण्याच्या दृष्टिकोनातून एक निर्णय झाला होता। आज 4 वर्ष झाली त्या संदर्भात तो निर्णय जो आहे त्याच्या संदर्भात अंमलबजावणी झालेली नाही। त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या एकमेव महिला स्वातंत्र्य संग्राम सेनानी रंगूबाई नाईक मिडवाईफ यांच्या नावाने जे मातृपीठ उभं केलेलं आहे ते मातृपीठ 100% पूर्ण झालं, परंतु त्याचा लोकार्पण सोहळा झाला नाही साहेब। त्या ठिकाणी गवत वाढलेलं आहे। किमान 15 ऑगस्ट रोजी आपल्या हस्ते लोकार्पण जर झालं तर निश्चितच आमच्यासाठी आनंदाची बाब राहील। आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या ज्या वस्तू आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी वापरलेल्या आपण शब्द दिलेला आहे, परंतु तो शब्द निश्चितच आपण पूर्ण कराल असा सुद्धा आशावाद आम्हाला आहे। कारण स्वातंत्र्याचा लढा हे आंदोलन होतं आणि आपलं आयुष्य सुद्धा हे आंदोलनातून उभं झालेलं आहे। कदाचित आपला जन्म त्यावेळेस झाला असता तर आपण निश्चितच स्वातंत्र्य संग्राम सैनिक राहिला असता। आंदोलनाच्या माध्यमातून आपण उभे झालेला आहात, त्यामुळं एका आंदोलनकारी व्यक्तीच्या शुभ हस्ते त्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन व्हावं ही आमची मनस्वी इच्छा आहे। ती निश्चितच पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद।